पूर्वी कसं असायचं, 10वीतून 11वीला विद्यार्थी गेला की त्याचं मेन चॅलेंज असायचं की मराठीमध्ये आता मी शिकलोय, आता मला इंग्लिशमध्ये शिकायचं. 5-6 महिने यातच जायचे समजण्यामध्ये. आणि त्यावेळेस कसं असायचं, 100च्या वर्गामध्ये 7-8 मुलं इंग्लिश मिडियम, बाकी सगळे मराठी मिडियमचे असायचे. आता परिस्थिती उलटी. आता सिच्युएशन अशी आहे की त्या वर्गामध्ये 90 विद्यार्थी सरासरी इंग्लिश मिडियमचे असतात आणि 5 ते 10 विद्यार्थी फक्त मराठी मिडियमचे असतात. पण त्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की मी मराठीमध्ये शिकवून 10वी पर्यंत, आता या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, ज्या सीबीएसईच्या आहेत, ज्या बेसवर आहेत, एनसीईआरटी बेस आहेत किंवा अगदी एमएसटी सीटी असेल, की मला कम्फर्टेबल होईल का, यातनं एज्युकेशन मी घेऊ शकेन का. लक्षात घ्या, थोडासा संघर्ष मोठा असेल पण मनावर घेतलं तर ते होण्यासारखं आहे. माझ्याकडे अशा बऱ्याच केस स्टडी आहेत की मराठी माध्यमातून शिकलाय विद्यार्थी, त्याला चांगले मार्क 10वीला आहेत आणि एक उत्तम यश त्यानं सीईटी मध्ये किंवा जेई मध्ये मिळवले. फक्त एकच, पहिले 6 महिने डिक्शनरी घेऊन बसायचे आणि शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. जोपर्यंत शब्दकोश तुमचा वाढणार नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन कन्सेप्ट कळणार नाही. म्हणजे मॅथ्स फक्त सोपं जाईल, बाकी सायन्सला वगैरे त्रास होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला वर्ड माहित असणं इंग्लिश मध्ये गरजेचे आहे. आणि तेवढं जर तुम्ही आता राहिलेल्या या गॅपमध्ये, म्हणजे 10वीतून 11वी जाणाऱ्या गॅपमध्ये काम केलं तर नक्कीच मित्रांनो 11वी सोपी जाईल. इन्स्टंट अकॅडमी ऍप JEE नीट MST CET च्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा. त्रास होणार नाही.